श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या दोन पर्यायपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला काय प्रवचन देतात ते जाणून घ्या. प्रिय स्वामी भक्तांनो, मन शांत करून श्रद्धेने आणि विश्वासाने असे हे स्वामी समर्थ महाराजाचे अमृततुल्य प्रवचन ऐका. हे प्रवचन केवळ शब्द नाही तर जीवन जगण्याची दिशा आहे. आजचा विषय प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे, कारण प्रत्येक माणूस नात्यामध्ये जगतो, विश्वासावर जगतो, प्रेमाच्या आधारावर जगतो. पण जेव्हा विश्वास तुटतो, आपली माणसं दूर जातात, स्वार्थासाठी आपल्याला विसरतात, तेव्हा मन पूर्णपणे खचून जाते. अशा वेळी एकच आधार उरतो, तो म्हणजे आपल्या सद्गुरूचा आधार. म्हणून स्वामी समर्थ महाराज आपल्याला सांगतात, जगावर नाही माझ्यावर विश्वास ठेव. खरी नाती कधीच आपल्याला सोडून जात नाहीत. जे नातं अडचण आली म्हणून तुटतात, जे माणसं तुमच्या वाईट काळात दूर पळतात, जे संपलं की तुमच्याकडे पाठ फिरवतात, ती नाती कधीच खरी नव्हती. खरी माणसं तुमच्या आनंदात टाळ्या वाजवतीलच असे नाही, पण तुमच्या अश्रूमध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील. आजच्या काळात प्रेमाचे शब्द खूप आहेत, पण प्रेम करणारी माणसं फार कमी आहेत. विश्वासाची भाषा प्रत्येकजण बोलतो, पण विश्वास पाळणारे हातावरील दिसत नाहीत. कारण काळ बदलला आहे, स्वार्थाने माणसाचे मन व्यापले आहे. प्रत्येकाच्या स्वतःचा विचार करतो. दुसऱ्याच्या दुःखात उभे राहणारे, दुसऱ्याला आधार देणे, दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसणे, ही माणुसकी दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. पण स्वामी समर्थ महाराज सांगतात, जग बदलले म्हणून तू बदलू नकोस. तुझ्या चांगुलपणाचे वाट सोडू नकोस. दुसऱ्यांना धोका दिलं म्हणून तू ही धोका देऊ नकोस. दुसऱ्याने विश्वासघात केला म्हणून तू विश्वास ठेवणे सोडू नकोस. कारण तुझे कर्म तुझ्या हातात आहे, पण त्याचे फळ माझ्या हातात आहे. कधी कधी आपण मनापासून कोणावर प्रेम करतो, त्याच्या आनंदासाठी जगतो, त्याच्या प्रत्येक संकटात धावून जातो, स्वतःची सुख बाजूला ठेवून त्याच्या चेहऱ्यावर हास्य पाहण्याचा प्रयत्न करतो. पण एक दिवस तेच लोक आपल्याला विसरतात, आपल्या चांगुलपणाचे गैरफायदा घेतात. तेव्हा मनाला असह्य वेदना होतात. वाटतं इतकं प्रेम करूनही मला हेच मिळाले का? पण स्वामी समर्थ महाराज त्या क्षणी आपल्या भक्ताचा हात धरून म्हणतात, माझ्या लेकरा, ज्याने तुला सोडले त्याच्यासाठी रडू नकोस. मी तुला कधीच सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे, तुझ्या प्रत्येक पावलामागे माझा आशीर्वाद आहे. स्वामी सांगतात, जीवनात कोणावरही अति अवलंबून राहू नका. कारण माणूस बदलतो, परिस्थिती बदलते, वेळ बदलते, पण सद्गुरूची कृपा कधी बदलत नाही. म्हणून स्वतःला इतके सक्षम बनवा की परिस्थिती कितीही कठीण आले तरी तुमचा विश्वास डळमळू नये. तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य कोणाच्या वागण्यावर अवलंबून नसावे. तुमचा आनंद कोणाच्या उपस्थितीवर अवलंबून नसावा. तुमच्या मनात स्वामीचे नाव असले तर संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभे राहिले तरी तुम्ही कधीच एकटे नसता. आज अनेक लोक चेहऱ्यावर प्रेम दाखवतात, पण मनात स्वार्थ ठेवतात. गोड बोलतात, पण संधी मिळताच विश्वासघात करतात. त्यामुळे प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवू नका, पण विश्वास ठेवणेही सोडू नका. विवेकाने जगा, संयमाने जगा. प्रत्येक अनुभवातून शिका, प्रत्येक दुःखातून अधिक मजबूत व्हा. कारण प्रत्येक वेदना तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, जगण्याची कला शिका. लोक काय बोलतात याकडे लक्ष देऊ नका. लोक आज आहेत, उद्या नसतील, पण तुझे कर्म आणि माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत राहील. म्हणून दुःखांना घाबरू नकोस, संकटाला घाबरू नकोस, अपमानाला घाबरू नकोस. कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो, प्रत्येक वादळानंतर शांतता येते, प्रत्येक अश्रूनंतर आनंदाचे क्षण येतात. म्हणून भक्तांनो, आजपासून एक निर्णय घ्या. कोणाच्या स्वार्थामुळे स्वतःचे मन तुटू देणार नाही. कोणाच्या शब्दामुळे स्वतःचे धैर्य हरवू देणार नाही. कोणाच्या विश्वासघातामुळे स्वतःची माणुसकी
संपवणार नाही. कारण तुमच्या पाठीशी जग नसले तरी स्वामी समर्थ महाराज उभे आहेत. ते सर्व पाहत आहेत. तुमच्या प्रत्येक वेदनेचे साक्षीदार आहेत. योग्य वेळ आल्यावर ते तुमच्या आयुष्यात असा बदल घडवतील की ज्याने तुला कमी लेखले तेच तुमच्या यशाकडे पाहत राहतील. म्हणून आजपासून प्रत्येक सकाळी आणि प्रत्येक रात्री एकच नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण जिथे स्वामीचे नाव असते तिथे भीती राहत नाही. जिथे स्वामीची कृपा असते तिथे दुःख कायमचे राहत नाही. आणि जिथे स्वामीचा हात असतो तिथे कोणतेही संकट भक्ताचा पराभव करू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज पुढे सांगतात, माझ्या लेकरांनो, आयुष्यात काही लोक तुझ्याशी इतके गोड बोलतील की तुला वाटेल याच्यापेक्षा जवळचे कोणीच नाही. पण वेळ आली की तेच लोक तुमच्या वेदनेकडे पाठ फिरवतील. म्हणून माणसाची परीक्षा त्याच्या गोड बोलण्यावरून करू नका, तर कठीण प्रसंगी त्याच्या वागण्यावरून करा. सुखाच्या दिवसात तुमच्या आजूबाजूला गर्दी असते, पण दुःखाच्या दिवसात तुमच्या आजूबाजूला उभा राहणारा एकच माणूस लाख माणसापेक्षा मोठा असतो. आणि जर त्या कठीण काळात कोणीही तुमच्यासोबत उभे राहिले नाही तरी निराश होऊ नका, कारण त्या क्षणी मी स्वतः तुमच्या सोबत असतो. भक्तांनो, कधी कधी आपण देवाला विचारतो, स्वामी, माझ्याच वाट्याला इतके दुःख का, माझ्याच आयुष्यात इतकी परीक्षा का? पण आपण हे विसरतो की सोन्याला दागिना बनवण्यासाठी आगीतून जावे लागते. हिऱ्याला चमकवण्यासाठी असंख्य घाव सहन करावे लागतात. त्याचप्रमाणे भक्ताला महान बनवण्यासाठी जीवन त्याची परीक्षा घेत असते. स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला शिक्षा देत नाही. ते त्याला अधिक मजबूत, अधिक स्वयं आणि अधिक प्रकाशमान बनवत असतात. आजचे अश्रू वाहत आहे उद्या, त्यामुळे तुमच्या आयुष्याची कथा प्रेरणादायी बनेल. लक्षात ठेवा, प्रत्येक विश्वासघात तुमच्यासाठी नुकसान नसतो. काही विश्वासघात हे परमेश्वराने दिलेले संरक्षण असते. काही लोक तुमच्या आयुष्यातून निघून जातात कारण त्याची साथ पुढे तुमच्यासाठी घातक ठरलेली असते. त्यावेळी मनात रडणे, पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर कळते की स्वामींनी जे केलं ते आपल्या भल्यासाठीच केले होते. म्हणून जे गेले त्यांना जाऊ द्या, जे तुटले त्याला तुटू द्या. असे संपले त्याचा शोध करत बसू नका, कारण स्वामीचे हिरावून घेतात त्यापेक्षा अनेक पटीने चांगले ते योग्य वेळी देतात. आज अनेक लोक म्हणतात, माझे नशीबच खराब आहे. पण स्वामी म्हणतात, नशिबावर रडू नकोस, कर्मावर विश्वास ठेव. कारण भाग्य झोपले असले तरी सत्कर्म त्याला जागे करते. संकट मोठी असली तरी श्रद्धा त्याच्यापेक्षा मोठी असते. अडथळे कितीही असले तरी गुरुकृपा त्याच्यावर विजय मिळवते. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात तक्रारीने नाही तर कृतज्ञतेने करा. आज तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना, कारण कृतज्ञ मनावर माझी कृपा अधिक वेगाने होते. स्वामी महाराज सांगतात, लोकांच्या बदललेल्या स्वभावामुळे स्वतःचा स्वभाव बदलू नका. तू प्रेमळ असेल तर प्रेमात राहा, तू प्रामाणिक असेल तर प्रामाणिकच राहा, तू दयाळू असेल तर दयाळूच राहा. कारण तुझ्या चांगुलपणाचे फळ लोक देणार नाही तर मी देणार आहे. म्हणून कोणाच्या फसवणुकीमुळे स्वतःच्या मनात कटुता निर्माण करू नका. द्वेष मनात ठेवला तर सर्वात जास्त नुकसान स्वतःचे होते. सक्षम केलं की मन हलके होते आणि हलक्या मनातच स्वामीची कृपा सहज उतरते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.